तर सर्व मुलींसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने उच्चतम जे शिक्षण आहे हे सर्व मुलींसाठी 100% मोफत करायचा निर्णय घेतलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा निर्णय काय आहे आणि कोणाकोणाला याचा लाभ होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार, मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर 12वी नंतर जर कोणत्या मुलींना व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असेल, ज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, त्यानंतर इंजिनिअरिंग किंवा मत्स्यपालन किंवा कृषी विषयक जे शिक्षण आहे किंवा पशुधन विषयी जे शिक्षक आहे, त्यासाठी कोणतीही फीज लागणार नाही आहे। यामध्ये जे आहे ते तुम्हाला पूर्ण शिक्षण जे आहे हे मोफत करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। तर मुलींना, ज्या मुली ओबीसी, ईबीसी आणि एसईबीसी या प्रवर्गात येतात, त्यांच्यासाठी 100% सवलत ही शिक्षणाच्या फीज मध्ये महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे। तर याआधी सुद्धा या प्रवर्गासाठी 50% सवलत ही मुलींना होती, तरी सुद्धा मुलींची जी पटसंख्या आहे किंवा मुलींचा जो उत्साह आहे ह्यावाल्या व्यावसायिक शिक्षणाकडे जो आहे हा कमी होता, कारण व्यावसायिक शिक्षणाची फीज जी आहे ही खूप जास्त असते। तर यामुळे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की 100% सवलत या 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येईल। त्याच्यानंतर जो ईबीसी प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती ही जी योजना ही चालू असते। तर तुम्ही ते राजश्री शाहू महाराज योजनेसाठी तुमच्या आई आणि वडिलांचं एकत्रित कुटुंबाचं उत्पन्नाचा दाखला हा शाळेमध्ये जमा करायचा आहे, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये जमा करायचा आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सेकंड इयरला असाल आणि तुम्ही आधी उत्पन्नाचा दाखला जर दिला असाल तर तुम्हाला दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची काही गरज राहणार नाही आहे। फक्त तुम्हाला पहिल्या वर्षालाच उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे। त्याच्यानंतर पूर्ण जे तुम्ही त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये राहाल तर ते पूर्ण याच्यामध्ये तो उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाणार आहे। किंवा तुमचा जर मोठा भाऊ किंवा बहीण ही जर सर्व्हिसवर असेल किंवा एखाद्या नोकरीवर असेल तर आई वडील आणि त्याचा सुद्धा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला त्यासोबत जोडायचा आहे। आणि हे वार्षिक उत्पन्न जे आहे 8 लाखापेक्षा कमी राहायला हवं, म्हणजे ह्या तिन्ही प्रवर्गासाठी ज्यांच्या आई वडिलांचं एकूण उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जे खासगी विद्यालय आहे, म्हणजे पूर्णतः खासगी आणि त्यांनी स्वतःच्या पैशातून जर विद्यालय चालवत असेल तर त्या विद्यालयासाठी या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला या योजनेची पूर्ण माहिती सांगितलेली आहे। तर मुलींनो, तुम्ही या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा आणि व्यावसायिक शिक्षणाकडे जास्तीत जास्त मुलींचा कौल असावा ही आम्ही अपेक्षा करतो। आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, त्यांना सुद्धा या योजनेची माहिती मिळाली पाहिजे। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।